निर्माण झाली की कोणाला कोणता करावे असते का गप्पा मारतो आपण पण व्यासपीठावर येऊन कोणाला बोलता येईल का नाही असा प्रश्न निर्माण झाला तेव्हा मुद्राम पाटलांनी मागच्या गल्लीला असलेल्या वकिलांना विनंती केली की आमच्या समाजाला आम्हाला आमच्या समाजात या मला मार्गदर्शन करा आणि पहिली मीटिंग त्या काळात म्युन्सिपाल्टीत झाली पहिली मीटिंग गोळ्याच्या देवपूरमुळे ही एकत्र येत असताना म्युन्सिपाल्टीत स्थापन झाली आणि त्या काळात पहिली मीटिंग झाली आणि त्या वकील लोक त्या काळात कोण होते सर्वसामान्य समाजातही कोणी संपूर्ण ब्राह्मण समाज आणि ब्राह्मण समाजाने आपल्याला सांगितलं की शिक्षणाला महत्व द्या पहिला प्रकार तुम्हाला जर तुमच्या पायापासून करायचं असेल तर शिक्षणाला महत्व द्या आणि शिक्षणाला जर महत्व दिलं तर तुमचा समाज पुढे जाईल आणि समाज पुढे जाण्यासाठी शिक्षण हे महत्वाचं आहे आणि आपण नेमका अजूनही अशा परिस्थितीत आहोत की अजून याला धर्मात घेतला म्हणजे याचा तर त्या कुटुंबातले किती कोण शिकले आहे किती काय आहे हे अजून एकदम तर त्या काळात श्रीमंतीची व्याख्या काय ठरवली जायची सर्वात जास्त जमीनदार असला आणि त्याच्या आधी सुद्धा सर्वात श्रीमंती कोणाच समजली जायची की त्याच्याजवळ काही नशी असायची ज्याच्याजवळ काय म्हणजे त्या गावाचा तो श्रीमंत व्यक्ती आणि त्या श्रीमंत व्यक्तीची आपली मुलगी द्यायची किंवा त्याची मुलगी आपण करायची हा बदलत केला वातावरण बदलत केलं मग जमीनदारीवर आलं जमीनदारीवर आला आणि जमीनदारीवर असं आलं की आपण तिचा आपण तिथली जमीन दे अहो तिचा श्रीमंत आहे अशा पद्धतीने आता परिस्थिती बदलत आता शिक्षण झालं तो पाया आणि अजून आपला समाज शिक्षणाच्या बाबतीत खूप मागे आहे इतर समाजाची तुलना केला असता अजून मागे आता तुम्ही म्हणता का मागे अहो हरिजनांपेक्षा सुद्धा मागे आहो याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो हरिजनांचे लोक आहेत झालेले परीक्षा सेक्रेटरी आहे बरोबर आहे का माझं आपण अजून तिथपर्यंत पोकायचं आहे तिथपर्यंत आपल्याला पोकायचं आहे आणि शिक्षणाच्या माध्यमातून होऊ शकतो अजून आपल्यामध्ये आपल्या धर्मधर्माचा जर विचार केला तर आपल्या धर्मधर्मात किती शिकलेले आहे धर्मभक्ती जर असलेली असेल चतुर असेल तर त्या घरातला कारभार सुद्धा चांगल्या पद्धतीने चालतो म्हणून धर्मभक्ती ही शिकवली पाहिजे नाही आपल्याला शक्य झालं तर कमी आपल्या मुलीला पण शिकवलं आणि मुलीला शिकवलं तर ज्या घरात जाईल त्या घरात तुझं कल्याणच करेल परंतु परिस्थिती असते सर्वसाधारण लोक नाराजीने विचार करतात निगेटिव्ह पॉईंट विचार आणि आपल्याला निवडून गोळी करतात त्यामुळे त्या भावनेला निरंतर ठेवलं जर ती मुलगी कुठली झाली त्या कुटुंबाची मुली ही मुलगी नक्की बदल करेल त्याला अनेक वातावरणातून वाचवेल अनेक वेदना असतील तर त्याच्यातून बाहेर काढेल आणि तिचं राजमान चांगलं सुटेल म्हणून शिक्षणावर भर देणं फार महत्वाचं आहे आणि 21व्या शतकात जो मनुष्य चांगल्या पद्धतीने आपल्या कुटुंबाच्या अवलंबित समाजात शिक्षणाची पायरी जोपर्यंत वर करेल त्याचं प्रगती त्याचं उदाहरण देखील सांगतो की निरक्षर माझं स्वतःचं उदाहरण मी देतो 2 मीटर वेळ घेतो की मला माझा मुलगा करायचं होतं तर माझ्या मुलाला शिकलेली मुलगी पाहिजे 1954 पासून मी प्रयत्न करत होतो तर मला शिकलेली मुलगी मिळत नव्हती आणि माझ्या वडिलांनी प्रत्येक पोहोचला पाहिजे हो बाबा मी जर गावाला असतो तर माझी बायको मला पत्रेली ही जी पत्र ही वाचली आणि त्या संबंध कुटुंबाला ती पाहिजे तेव्हा माझ्या बाबाच्याही लक्षात आले याचं म्हणणं बरोबर आहे तर शेवटी मला 4वी पास झालेली मुलगी संबंध समाजात फिरून आहे आणि त्यावेळेस माझ्या बाबतीत म्हटलं झालं की
त्यावेळेस बातमी हात करतो आणि त्यावेळेस मी आता त्याला 11वी 12वी पण त्यावेळेस सर्व विषय मराठी सोडून सर्व इंग्लिश विषय तर अशा परिस्थितीत त्या काळात आपला समाज आज आपले समाजाची ओळख इंजिनियर झाले डॉक्टर झाले वकील झालेले ही सुद्धा आपली प्रगती आहे आणि या प्रगतीला जास्त जोर लावला पाहिजे एवढी माझी आपल्याला विनंती आहे आणि त्याच्यावर तरुण मंडळी जास्त भर दिला पाहिजे आणि यावेळी तुमचा आर्थिक पाया मजबूत होईल त्यावेळेस समाजात तुम्ही आता जेव्हा पाटीला जर विचार केला तर त्यांचे सेक्रेटरी पण सोय केली आपल्या माझ्या समाज आपल्यापेक्षा लहान असेल पण आपण जळगाव जिल्हा दोन्ही कुटुंब दोन्ही तालुक्यात तर ते ते शाळेतून IPS ते तिथं काम करतायत त्याचा अर्थ ते शिक्षणाला महत्व म्हणून आपण शिक्षणावर जास्त महत्व द्यावं आणि आपले पोरं सुद्धा आता भावीला जायला लागले ही सुद्धा आपली प्रगती आहे पण ते अधिक प्रगती व्हावी अशी माझी विनंती आहे त्या दृष्टीने तरुण मंडळी शिक्षणावर जास्त जोर द्यावा त्या शिक्षणात जोर दिला की त्याचा आर्थिक मजबूत होईल त्याचं संघटन मजबूत होईल कारण की कृषी देखील पुढे आवडून आहे शिवाय शिक्षण अवघड केलं त्यापेक्षा मेजॉरिटीने पॉझिटिव्ह सकारात्मक दृष्टीने विचार करून आपण शिक्षणावर जास्त भर द्यावा अशी मी आपल्याला आग्रहाची विनंती करतो आणि तरुण मंडळी अनुभव करणं सुरू केला आहे एकत्र येण्याचं याचा सगळा प्रचार मला झाला की माझं जास्त तयार झालं माझं पटापट तरुण मंडळी 2 मिनिटं 4 मिनिटं 5 मिनिटं बोलू शकतात म्हणजे त्यांच्यामध्ये उभं राहण्याची हिंमत आली ताकद आली आणि 2 शब्द बोलायची हिंमत आली राहू शकतात हा सर्वात जास्त अभिमान या ठिकाणावर बोलणं सुद्धा साधी गोष्ट नाही नंतर करतं म्हणून आज नंतर करतात साधी लढत करते दोघं मनमन करतात आणि ते विचार आहेत ते माझी तरुण थोडं या ठिकाणी ती चांगली मानत होती मला अत्यानंद होत होता की ज्या काळात मला साधं वाढवणी म्हणजे ब्राह्मणाची वकील आणत होती आणि ते आम्हाला मार्गदर्शन करत होते बाबावर शिकवा जमीनदारी होण्यापेक्षा शिकवा हे त्यांना शिकवत होते त्यावेळेस आमच्या जमीनदारी म्हणून स्वतःने शिक्षण आमची शेती चालली आम्ही शेती चालली अशा पद्धतीने आज आपण त्या पायावर आलेलो आहोत आणि म्हणून जास्त करून म्हणजे माझे विनंती की त्या ठिकाणी तुम्ही जा त्या ठिकाणी तुम्ही शिक्षणावरच भर द्या की जेणेकरून शिक्षणातून सगळ्या गोष्टी त्याने काही लोक असाच प्रश्न विचारले की आम्हाला पुण्यात नोकरी लागते अरे नोकरी नाही लागत तरी बाजारात चांगल्या पद्धतीने जगू शकतो त्याला तो नाला जात नाही शिक्षणामुळे तो नाला जात नाही समोरचा माणूस नारळ असं त्याच्या लक्षात तरी येतं शिक्षणामुळे म्हणून मित्र आपला जो बाकीचे कुटुंब आहे माझ्यासारख्या माणसाचे 2 शब्द आपण 4 आणि एखादा महाराष्ट्रात जय हिंद जय महाराष्ट्र